तर लेकरं पाकरं सारे जेवायचे रोडगेचे ते टोकर वाया जाते मग बरोबर म्हणा. अरे बाबा पहिली तर पंगत झाली बिचारे पहिलीच पंगत होय ना आता आहे ना त्याचं वाया वाया घ्या नाही गेलं पण ते आता जैले जुले राहते हा ते का दैले का जबरदस्ती खाऊ घालतं कसं म्हणा तू आहे ना कणिक कणिक लावेल आहे तिकडे डबल काही डबलचं काम पडलं तर कंदीला बाजी ते सांगितलं देवदासले सांगितलं डबल म्हणे आम्ही करून देऊ कमी कमी ठेव पडले तर. आता पहिलेच काऊन ते राहिलेली कणिक भिजून घेतली पहिलेच भिजून घ्यायची होती ते कंदील बुड्याच्या भरोश्यावर राहतात तुम्ही जेवले ते झोपले असून तिकडे मस्त दिल्ली असून ताणून जेवल्यावर तर जीवार येते आमच्याच मागं लावून का मग बायाच्या पहिलेच भिजून घ्यायची होती जास्त असलेली बरे राहते ते रोडगे. अरे हो चिन माझ्या ध्यानातच नाही आलं हे कंदील बुडा जेवलाय खायचून पहा लागांचे पोट्टे कुठे गेले काय मी बरं तू पाय बरं तू पायावर तिकडे बायाचं पाहिजे मी पाहतोय माणसाची अजून आता हे दुसरी पंगत राहील ना दुसरी पंगत आता बसून राहिली हे माणसाची दुसरी झाली का मग आता तिसऱ्या ह्याच्या तुम्ही बाया बसून दादा. मी काय म्हणताय थोडे थोडे वाडा म्हटलं लेकरं पाकरे पाहून बरोबर वाडा माणसं पाहून वाढत जा. अरे जीव घालता का नाही घाल ज्यांना आवाज दे बरं लारे आवाज देवर काय कायच्या खुसूर फुसूर काय कायच्या गोष्टी चालू आहे दोघांच्या शांता काका शांताराम काका शांताबाईच्या. ठीक आहे ना पाय तुम्ही काय तुझा बसू काय म्हटलं शांताराम काका बसू काय आम्ही बसू काय जेवाले काय थांबा लागते हा इकडे पंगत राहील ना अजून बाय आहे माणसं आहे लय आहे ना आम्ही बसू काय अजून कोणाला बसवता म्हटलं. आणि मामा दिसून तो नाही उचल नाही त्यांनी पुढे जाऊ दे तिकडे जाऊन सांगतो काय दिसून तो नाही राहिले पडली इथं नाही पडली तिकडे कुठं नाही राहिली असं नाही तर पडली जाऊ द्या तिकडे पाहा लागा. हो ना गेला मी करलो वाढणारे फक्त का नाही थोडसे मागं राहायचा मारती तो अजून कोणी राहिला आपल्या मुक्षराम भाऊ तिकडे अजून कोण राहिलं तिकडे बुडा आपला तो महादेव राहिला तिकडे मला तो यायला 2-4 जण राहिलेच राहिले. बरं ठीक आहे ना हा बस ना डेनी बद्दल वाढून लय वाढकोचे बसले ते थांबले ना तो आणला त्याच्यात ढोल पुंग्या काय आलू पुंग्या झाला ना आपला काही वांधा नाही आहे तुम्ही काय असं कोणी राहिलं सुलं असं पटापट बसून घ्या. अरे काय रे बारे शांताराम बसू का काय करू इथं ह्या कोपऱ्यात बसून हाय आहे ना गडी इथं इथं बसून जाऊ का म्हटलं. मग काय तर किती वाळकोरची भूक लागली पत्रावळ्या तर वाढल्या बसून जा ना हो डेनी आबाजी बसणार बसून जा ते काय वाट पाहा लागते रोडगाचं जेवणाचं एवढी वाट पाहा लागते काय. बुड्याच्या पोटात कोय करायला वाटते बरं बसून जा ना बसून जा ज्याला बसलाय तर पटापट बसून जा उरकून घ्या आवाज देऊन देतो अजून पोट्टे या चॅनल याला जगण्याला संख्याला पाठवलं डबल बोलावणं पाठवलं तरी बरं जेवढे आहे तेवढे बसून जा येणार येतील मग ते अजून डबल बसतील काय तर मग आता रोड घेऊन लागत हाताने घेता बा मग आता काय इलाज आहे का आता वाढायला कोणीच नाही इथं मग. बोलिया बापले पाव भाऊ पा बदमाश वाणाचे पाव तिकडे चांगले लोटके जेवले पहिल्या पंक्तीत हा चांगले बेवल्या वाणाचे बंबात डालू पेले होते बोला हे आणि पाय तर टन्नावून दिली आता आहे ना आणि बदमाश आला जो हे हो ना चांगलं राजा रोडग्याचं चांगलं खचून जेवली असं ना पाणी भलतं मागते एक तर उंत पुरायली आता लेखाच्या त्याच्यात पिऊन घेते बेवळे एखादा याच्यात कमी जास्त होते बरं सन्नावून जेवते काही सांगताय नाही ते सन्नावून जाऊ काही सांगताच नाही म्हटलं काय लेखाच्या पोका माल्या राजा यायची. जाऊ द्या आहे लेखाचे काय का चला आपण घेऊ आता त्याला ढुलकी घेऊ झाला शिक आहे काय मग जातो मी 5 वाजता वावरात जाऊन पाहतो त्या पोट्ट्यानं काय केलं काय नाही निंदाचं याच्या मागुरा लागता काय चला. झालं का म्हटलं म्हणजे स्वयंपाक झाला काय पंगत गिंगत बसली काय. अरे बा पंगत बसली पंगत झाली असन उठली असन म्हटलं पहिली पंगत उठली असन आता दुसरी बसली असन तुम्ही लवकर जा मग बाया बसते हा मग बसन मागं हा लवकर जा घेऊन घ्या चांगले आम्ही चाललो ना तिकडे आता 2-3 घर राहिले आमचे. हो का रे बापरे मला माहीतच नाही राजा पहिली झाली दुसरी बसली असेल काय अरे दुकान फालतूच बसलो बरं जा तुम्ही बायाची पंगत बसून थांबा लागन अजून आणि चांगलं जगावं लोक तिकडे मग आपल्याला जेवा लागेल ना हा मला भूक लागली आता पटकन झालं ना आता 2-3 घर राहील ना 2-3 घर घेऊन पटकन चाललो आपण चाल ना हा या मग तुम्ही काका हा चला मग तिथं लवकर. काय व माय चल ना पटपट किती गयमय करू राहिले हो तुम्ही गयमय घंटा करू राहिले इथंच. हो थांब ना बिचारे ते गुंपाबुडी येऊन राहिली ना तिच्यासाठी थांबलो तिला राग येईल माहित नाही का तुला बातच राग येत त्या बुडीले थांब ना आता आपण नेहमी तिला सोबत नेत असतो ना. अहो माय बाई थांब ना तिच्यासाठी हो बिचारे काऊन अशी करून राहिली हा ते तर माहित आहे गुंफी कशी आहे तर निरा मग तिथं तेच राहायचे नांदा सदा न कदा कापसाला येताले आली रसंग निरा तेच अकातल्या होत्या काय थांबल्याने माझ्यासाठी अकातल्या होत्या काय थांबल्याने माझ्यासाठी त्याच्यापेक्षा तिला संगच घेऊन चालला. काय व या बुड्याच्या मागणी लागेल पुरत बाई आपल्याला जायला पुरते या बुडेले साठी थांबणं म्हणजे आपल्याला थांबणं आहे. चल ना मग चालू जाऊ आपण चला आम्ही जातो म्हटलं तुम्ही या मग गुंपा बुडे घेऊन या आम्ही जातो दोघी सोबत. अहो बिचारे रोडगेचं जेवण म्हटलं का अशी भूक लागते ना तोंडाला पाणीच सुटते त्या आलवांग्याच्या भाजीचं रोडगेचं असं वाटतं कधी जेवायला जातो कधी नाही रोडगेची तर लयच आहे बाई आपल्याला जेवायची हौस. काय नाही बाई आजकालच्या पोरी असते आम्हाला म्हटलं संध्याकाळ होत जाय असं काही कार्यक्रमाचं जेवण राहायचं आता तुमच्याकडे जायचं थांबणं नाही होतो जा येतो आम्ही मी येतो जाय मागून येतो आम्ही जा त्या बुड्या येतो आम्ही मागून आता गुंफीचे थांबाच लागेल गुंफीसाठी जाऊ बिचारे जा तुम्ही येतो आम्ही मागून.
नाही चांगलं झालं म्हणते ना या खेपचं बजेट चांगलं बसलं वाटते नाही सरपंच साहेब बजेट म्हटलं चांगलं गरीबासाठी चांगलं फायद्यात झालं म्हणते यावेळेचं बजेट तर बाबा लयच फायदा झाला म्हणते गरीबाचा लयच फायदा होणार आहे म्हणते ह्या बजेटात काय भैत बा आता काय मी काही टीव्ही गिव्ही पाहत नसतो पेपरवर जसं डोळ्या फिरवला तसा नजर दिसलं बा त्याच्यात काय ते नोकरीवाले टॅक्स माफ केलं त्याच्या बाद मग ते काय टीव्ही हे ते इलेक्ट्रिक सामान सस्ते केले म्हणते ते काय इलेक्ट्रिकच्या गाड्याचं काय बॅटऱ्या कमी केल्या ते बाकीचं असं तसं आहे त्याच्यात आता ते आठवं वेतन चालू झालं वाटते त्या सरकारी कर्मचाऱ्याले असं तसं आहे त्याच्यात बाकी तर काही दिसलं असं एवढं नाही बोल ना जरा बापा कास्त करायचं सोयाबीनचे भाव केले बजेटात 12,000 कापूस गेला 18,000वर अरे बाबा काय गरीबाले चांदी फुकटात पहिले ते 15,000 दाखवून दिलं गांजर आता दाय बांधू का आटा बांधू करू राहिले हा अरे चल ना रे बा गणेश दादा चल ना राजा लवकर किती टाइम थांबतो इथं चल ना काय झालं नाही का तुझं काम थांब ना मालकाला घेऊन द्या सांग सरपंचाले सरपंच इथंच बसलं टेकून दिलं इथं बस उठून दे राहिले पैसे घ्यायचे मला पैसे लागत नाही का घरी खर्चाला लागतील मग संध्याकाळी येतोच काय मी संध्याकाळी येतो अच्छा मग चल ना मला सरपंच आहे चल ना घराकडे चालला म्हटलं तुला दिसून निरायला काही इथं गोष्टी चालू आहे काही चालू आहे हा मोठ्या माणसाच्या गोष्टी चालू आहे तो काय काम होतं तिकडे जा ना तू घरी आता जेवला ना तू रोडगे जेवून आला ना शांताराम तिथं गेला नाही का रोडगे जेवला का जेवायचा आहे हा जेवला नसेल तर जेवू नये जेवला असेल तर चालला जाय ना काय मी जातो ना माझ्या घरी काम असं ना काही काम राहायचं ना तुमच्या ध्यानात येऊन राहिला इथं नाही जमते मी करायला मग जरा काम आहे तुमच्या संग अर्जंट चला लवकर तिकडे जेवायला कुठे गेला आम्ही चाललो ना आता तिकडे जेवतो शांताराम भोजे इकडून तिकडून निघून जातो म्हणून म्हटलं थोडं तुमच्या काम होतं ना पर्सनल थांब मग आता जाय जरा 5-10 मिनिट थांब ना बोलू दे ना आता कधी पाटलाची भेट होत नाही आता चालू आहे चर्चा तर ऐकू दे ना गोष्टी ऐक ना तू तर बजेटाच्या गोष्टी चालू आहे ना इथं आता मला वाटतं खता गीताचं काहीतरी सबसिडी हे ते आहे वाटते ना आता ते इलेक्ट्रिकच्या गाड्या म्हणजे आता इलेक्ट्रिक मला वाटतं महाग झाली आणि गाडीचं काय मी तर आपल्याला काही समजत नाही त्याला काय महाग झालं आणि काय स्वस्त झालं तर होईल ना आता काही ना काही जनतेला फायदा होईल म्हणते तर नाही रे देवदास बाकीचं आता कसं आहे कास्तकाराचं सरायच्या मरण होऊन राहिलं त्याच्यात कापसाले पाहायला भाव काय आणि काहीच्या काही तिकडूनच मागते आता काय कसं काय बजेटाचा गरीबाचा फायदा कुठून काही निघून तर नाही राहिला कुठून फायदा होईल काय दिसून तर नाही राहिला तसा तसंच होणार आहे ते आता कधी आहे निघाला का तोंडातून ते सोयाबीनचं तेल द्यायला खचकन वाढून बापा 40 रुपये खपकन वाढून गेला त्याच्यात हे झालं का कमी काही नाही होते 2 आता इलेक्शन आलं रे इलेक्शनच्या टाइमात तोंडावर करते ते बरोबर पाना देते पुसून कापूसही जाते सगळं नोकरीवाले त्याले बाबा आठवं वेतन चालू ते सगळं त्याच्याच फायद्याचं आहे सांगते गरीबालेच न्याय कायचा न्याय येता आता जिसने पाय उसने छुपाई चालू आहे त्याचं अरे पाय ना तू आता हे लाडकी बहीणचा बस फेब्रुवारीचा भेटला आणि दुसऱ्या महिन्यात इलेक्शनच आणते घे रे घे होईन पूर्णाची पोई आली होई झाली का झाली पूर्णाची पोई कायचं आता असतं 3,000 करोड इकडून तिकडून ते तैले माहीत आणले कसे आणले आणि कसे नाही आणले तर कास्तकाराचं कर्ज म्हणा तर माफ करायला तयार नाही खतं कायचे रे बा ते देवदास खतं कायचे खताचा कोणतं सबसिडी भेटते ना काय भेटते मार तिथं दाखले द्यान 7-12 द्यान चक्रा मारान हे करान दुसऱ्या देशात जाऊन पाहिना म्हणा कशा हे आहे तर भिताईवर पिकं घेते ना तिकडे लोक तरी त्याला पुरते आपल्याला जमिनीवर पिकं घेऊन आपल्या इच्छा कास्तकाराला पुरून देऊन राहिले काय चलन काय माहीत हे आपल्या इथं हे सगळे राजकारणीच घेते ना कधी याची बाजू तर कधी त्याची बाजू हे याच्याच घेते पोया शेकून सगळे जनतेला आहे म्हणते ते काही नाही हे आहे ते आहे चला आता जरा लोयलाय करा जरा रोडगे आले आता अंगात नमस्कार मंडळी नमस्कार झालो आहे बा शांतारामजीचं जेवणाचं चालू आहे म्हटलं प्रोग्राम रोडग्याचा कालचा पाहिला ना तर काल का लोकांनी म्हटलं तर पुरे दाखवा आता दाखवून राहिला तो आता शांताराम आज पुरं जेवणाचा हे ते कार्यक्रम प्रोग्राम आहे चालू आता असं आहे तिथं रोडगे होती तर मंदिरावर आलो आता आम्ही जेवून घेऊन या तुम्ही जेवायला एखाद्या वेळेस तुम्हाला आमंत्रण देऊ पहा म्हटलं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा नवीन असेल तर सबस्क्राईब करून घे जा लाईक करा कमेंटही कर जा लाईक कमी नका पडू देऊ व्हिडिओचा टाईम मालूम आहे ना संध्याकाळी 7 वाजता जे नवीन नसेल त्याला तुम्ही सांगून द्या एकदम 7 वाजता पाहायचा प्रयत्न करा म्हणजे जरासा कसा भपका वाढते व्हिडिओचा मग आमचाही होस वाढते 7 वाजतापासून एकदम 7च्या टाइमात तुम्ही फक्त पाहणं चालू करा मग चालू राहते शेवटपर्यंत पहा व्हिडिओ झाला नाही अजून
शेजी बसवले असते, इकडून बाया बसल्या असत्या झाबरू. हा, इकडून तिकडून म्हटलं दोघं इकडून दोघं तिकडून, पत्रा तिकडून खाली राहिल्या राजा. बाया आहे ना, बायाची गडबड चालू झाली ना आता. आता हे काय माणसं एकेरी दुमारी चालू आहे ना. आता मला सांगा, आता बसणाऱ्याला समजायला पाहिजे ना, येईन धरले जिथं बसले तिथं. आता असं काय माहित, आता इकडच्या पत्रावड्या खालीच आहे. मी म्हणतो आता इकडच्या साईडनं बाया बसून द्या इकडून, त्या 4-5 पत्रावड्या इकडून खाली आहे. आणि आता काय उठाय कोणाला म्हणता नाही येत, म्हटलं ते आता आकातच आहे काय. आता बरं ठीक आहे ना, जाऊ दे ना. आता राहिलं काय कोणी अजून? कोणा आता राहिले ते आता येणार येतच बसतील. आता पहिले बाईचे लय झुंबर झाले ना, पहिले बाया बसावं लागते ना राजा. बाया तिकडे कोय 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 करून राहिल्या, तिकडे तळावर बसल्या त्या आणि चालू झाले कलोय खाना. पाहिजे रे रोडगा पाहिजे का रे? आलू बोंग्या चल दे आरामना. हा, काही गडबड नको करू, आरामना बिलकुल चांगला कॉच. अरे शांताराम, याले आणजो रे बाबू, रोडगा ठेवजो रे जरासा. 2-3 रोडगे आणून ठेव बरं या पात्रीवर. घेतो ना. चल दे ना, आणते ना. आहे ना, घेतले ना. हे काय 2 रोडगे शिल्लक आहे अजून. इकडून अजून 4-5 बोलावून घ्या ना अजून. हा, पाहिजेच तेवढे मला अजून. खूप आणला गड्या गडी. हा, कमीत कमी एका पंगाचा एकटाच गडी जात नाही म्हटलं बसतं. पाय बरं त्यानं आतापर्यंत 5 रोडगे दाबले. आता अजून तो 4-5 रोडगे अजून घ्यायचे काय माहित. 15-20 वर अंदाज जाते राजा. अरे लाऱ्या, हा भाण्याला तर बिनफिक्रीच आहे त्याची आता. मला काय माहित आहे काही बांधातलेच माहित आहे ते काय बांधात. हा, त्या गडी पाय म्हटलं तिकडे तो अल्पंग्या बांबा स्वतःहून राहिला रोडगे. त्या हिशाचे रोडगे तो खाऊन राहिला म्हटलं. हा, पाहिजे आता चार्ज लागते म्हटलं त्या इकडे. चार्ज शांताराम काका लावते त्या इकडे हिशोब चार्ज. हा, प्रत्येक माणसाचे 2 रोडगे धरले. याचा जाते का भाऊ 15च्या वर अंदाज. 15 जाते का 20 जाते पाहिजे. त्या बाबाला सांगतो पैसे लागते म्हणा याचे एक्स्ट्रा. हा, ते आपल्या इकडे काही नाही बघायचं. आपल्या इकडे बाबाच्या इकडे काही नाही आहे. पहिलं सांगितलं शांताराम काकाले. हा, येतावरूनच सांगून दिलाय. ते माया बाबानं बोलावलं नाही ना, म्या नाही बोलावलं त्याले. त्यांनी आबाजीने सांगलं. हा, तेच 5 बजेट आपल्या इकडे बा पहिल्यापासून हिशोब नाही. मा बाबाला का त्याला जेवणा खावासाठी थोडी ठेवलं. हा, मा बाबानं पहिले त्याला हिशोबात ठेवला आहे. ते तुम्ही ते आमच्या इकडे काही नाही, आमच्या इकडे काही नाही रे बा. जास्तीचे पैसे नाही देत आम्ही. अरे काही मजा घेता का लाऱ्या मारत्या त्याची. जेऊ दे ना, काय जेवीन बे तो पळवाचं जेवण. 4 पाहिलं जेवण जेऊ दे. काय का जेऊ दे ना, काय बरोबर जेव रे. जेव आलो मग शिल्लकचं घेऊन जातो 2 रोडगे तुला लागेल तर. हा, चल खायचून चांगला. हिशा आहे का काही त्यासाठी मोठा? जेऊ दे. काय माणसापेक्षा आहे का मोठं? काय खाऊ दे काही विषय नाही. तर लवकर उरका फक्त. आता टाइम नको करू जास्त. बाया तिकडे बोंबलून राहिल्या. हो, काही विषय आहे का शांताराम भाऊ? मग काय तर मी आता पहिलेच सांगितलं होतं इले काय शांताराम भाऊजीनं आपले जुने वय काय बा. हे म्हणे कोणाला सांगितलं काय सांगितलं. पाव आबाजी डॅडी आबाजी पा काय म्हणून राहिले. ह्या सगळं घेऊन जातो म्हणजे संध्याकाळी पायरी. काही मुलाचं आहे का आता? माझ्यासाठी म्हटलं 6 रोडगे लागेल 6 रोडगे. हा, माझ्यासाठी आमचे पाय दुखून राहिले म्हटलं. आमंत्रण देऊ बलाव. हा, आता काही भूक चालली नाही जास्त. 6 रोडगे आम्हाला बांधून द्या म्हटलं. हा, संख्याला 6 तुला पाहिजे ना संख्या. हा, मग याला देऊन राहिले गठाले आम्हाला म्हणून राहिले. आम्हाला विचारून नाही राहिले. हा, आता काय 6 रोडगे लागेल म्हटलं. सांगा मग माया. हा, मा घाली पाहिजे. मग मला पाहिजे का? मला पाहिजे. हा, गगन आपण आपल्या हाताने घेऊन रोडगे. हा, आपण घाल जेवण रोडगे घेतले आपण. चाललो घाली चांगली तन्नवलो मस्त आहे ना. हा, मग हाताने घेऊन आपण रोडगे. हा, तसाच करू आपण. हा, संख्या नाही वाढायला भेटेन आपल्याला. बाहेर जेवायचं आहे बाबू. हा, बा आता रोडगे जरा वाढले जेवायचे. असा तिकडे हात धुवायला बाहेर चालतो. असे हात धुतले पार टिकून बा आपल्या टोपल्याजवळ रोडग्याच्या उचलल्या रोडगे पान घरी. भाजी मग पाहू आपण. हा, भाजीला मग येऊ. आता नाही तर बाहेर वाढायला भेटत आपल्याला. हा रे बाबू, हा फक्त जेव्हा लवकर फक्त बायाचे वाळणं काढून देता. हा, जगन सांगेल बायाचे वाळणं म्हटलं बाद वाढून देतात. मग चालले जाता. मग देईन तुम्हाला. जेवण झाल्यावर वाळणं होऊन झालं म्हटलं. वाकणं नाही मग तिकडे बाद देतो आम्ही चाट. है ना. हा, ठीक आहे ना. पाहू ना ज्या सांगा चुप. आता बोलणं व्हायचं ना. कोणते त्याच्या मता ना आपण चुपचाप आता. हा, घे ना पटकन बोलावून घे ना. आता काय टाइमपास करू राहिले. घे ना बायले यायला इकडे टाइम लागत. त्याच्या हिशोबाने लवकर तरी होईन यायचं. शांताराम काका बायले बोलावून घ्या म्हटलं तुम्ही पटकन. हा, मग ते सांगा मग इथं लवकर यायचं. लवकर उरकती नाही तर लय टाइम होईन ना. झाबऱ्या थांब ना का थांब ना. बायला काय आणून उभा करायला काम ना. बाय इकडे छातीवर उभ्या राहील बरं. कसं जेवण होऊ दे ना. जेवण 10 मिनिटले थांब ना का. तू का भलतच नको लवकर. सामा चंद्रा बघा बोलावू नका बायले. मग चांगलं नाही वाटत. बाय बसल्या तर मग आपल्याला जेवायला हे वाटते जराशी. काही का झाबऱ्या काही सांगून राहिला. अरे बोलते आता झाबऱ्याला जास्तीच्या कामं करायची. थांब ना. हा, तुले धकत असं आम्हाला नाही धकत रे. झाबऱ्या थांब ना का. बायले काय बोलावून राहिला. बरोबर आहे त्याचं. लावून राहिला. थांब ना. जेव दे ना. सुका पोटाला आता तर बसला माणूस जेवाले. काय फरक पडून राहिला. नाही फरक काय पडून राहिला म्हटलं. बाया आल्या आणि बसल्या बसतील इथून. आपल्या गावातल्याच बाया ना घरच्याच बाया आपल्या. दूरच्या आहे का बाहेरच्या आहे का कोणी येऊन बसलं. तेवढा टाइम वाजते म्हटलं. इथं उभाले उभं चावून राहिले. जेवणा झप
तो माझ्यासाठी जरा तो अंदरचा नरम गाबा अंदर काढून रे पोरा रे. ओय झाबरू, माझ्यासाठी जरासा तो अंदरचा गाबा आण भाऊ नरम आला रे. जसं वरण देजो, हा वरण देऊन जरा भाजी देजो. हा भाजी आण वरण आण जरासा इकडे बकेटा. हो हो आणतो आणतो. यायचं तर अजून 2 पंक्ता उठत असते. यायचं बरं झालं एक्सेलआर कोपऱ्यावर आहे. याच्यासाठी काही वाट पाहिली नाही पुरत. हा याला बसू देता, कारण की हे अजून 2 घंटे उठत नाही. तो काय माहित आलू पंगे उठते का नाही उठत, त्याला किती टाइम लागते. तर आणतो आणतो. रोडगा अंदरचा काढून द्यावं लागते म्हणजे त्याला रोडगा.